जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात. निवडणुकीत बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. अवैध व्यवसाय बंद झालेच पाहिजेत. गुन्ह्यांची निर्गती वेगाने व्हावी अशा विविध मुद्द्यांवर गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सक्त सूचना केल्या. शनिवारी कोल्हापूर पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक झाली. या बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी. निवडणुकीला गालबोट लागणार नाही याची पोलिसांनी दक्षता घ्यावी. त्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी असं पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं. दारू, अंमली पदार्थ, मटका, जुगार यासारखे अवैध व्यवसाय बंद झालेच पाहिजेत असंही पोलीस अधीक्षकांनी बजावलं. ठिकठिकाणी नाकाबंदी, योग्य बंदोबस्त, प्रलंबित गुन्ह्यांची उकल अशा विविध मुद्द्यांवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक सुवर्णा पत्की, सुजित क्षीरसागर, अप्पासो पवार, पोलीस निरीक्षक संतोष डोके, किरण लोंढे, किशोर शिंदे, रणजित पाटील, अजय सिंदकर, सुनील गायकवाड, गजेंद्र लोहार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.